वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र वाचायला हवा. तर वयाच्या 14व्या वर्षी बुद्धभूषण सारख्या संस्कृत भाषेतला ग्रंथ लिहिणारा माझ्या संभाजी महाराजांचा महाराष्ट्र वाचायला हवा. ने मनसेने परत मातृभूमीला म्हणणारा माझ्या सावरकरांचा महाराष्ट्र वाचायला हवा. मी शिंगा खाल्ल्या नाही, मी टरबल उचलणार नाही, सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का असे म्हणणाऱ्या माझ्या लोकमान्य टिळकांचा महाराष्ट्र वाचायला हवा. स्त्री शिक्षणाची मोहीम हाती घेऊन सगळ्या स्त्रियांना सुशिक्षित करणाऱ्या माझ्या फुलेंचा महाराष्ट्र वाचायला हवा. भारताची राज्यघटना लिहून महाराष्ट्र भारताला समृद्ध करणाऱ्या, कायदेविषयक समृद्ध करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र वाचायला हवा. तळागाळातल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या 2 वेळेच्या अन्नाचे नियोजन करणाऱ्या, सोय करणाऱ्या त्या शेतकऱ्याचा महाराष्ट्र वाचायला हवा. नमस्कार, मी प्रवीण जमतडे. विषय मांडतोय शेतकरी कायदा, शेतकरी विधेयक, शेती विधेयक, संघर्ष की आगामी दिशा. हा विषय मांडत असताना तज्ञ परीक्षक आणि सुज्ञ श्रोते हो, तुम्हाला मला सांगावं असं वाटतं की सार्थक बहुउद्देशीय संस्था यांनी या विषयाची मांडणी या विषयाची आखणी केली. खरं तर हा विषय मांडत असताना मला अत्यंत माझ्या मनाची, माझ्या विषयाची, माझ्या मानसिकतेची गोची झालेली आहे. नक्कीच मी गोची हा शब्द इथे मुद्दामून वापरतो परीक्षक महोदय, परंतु मला सांगावं असं वाटतं की हा विषय मांडत असताना हा विषय इतका किचकट होऊन बसलाय की इथे राजकारण आणि राजकारणाबरोबर समाजकारण या 2 वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. शेतकऱ्याचे हिताचे प्रश्न मांडत असताना माझा शेतकरी बांधव एका प्रत्येक शेतामध्ये राबत असतो, रात्रभर कष्ट करत असतो. रात्रीचे लाईट असताना तो शेतात जाऊन रात्रंदिवस तो शेती करत असतो. परंतु या ठिकाणी काम करणाऱ्या लोकशाही पद्धतीमुळे राजकारण आणि राजकारणापलीकडचं समाजकारण हे कुणाच्याही समाजापलीकडचं होत असतं. म्हणून मला हा विषय मांडताना गोचून बसली, सांगताना विशेष वाटतं की ज्यावेळी हा विषय समोर येतो, शेतकरी विधेयक, दशा, संघर्ष की दिशा, हा विषय खूप महत्त्वाचा वाटतो. कारण ज्या वेळेस आपल्या भारतामध्ये बहुपक्षीय पद्धती असल्यामुळे विरोधी पक्ष आणि सत्तेवर असणारा पक्ष या दोघांमध्ये कायमच विरोध चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की सत्तेत असलेल्या पक्षानं, म्हणजेच मी पक्षाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु सत्तेत असलेल्या पक्षाने या विषयावर कायदे मांडून 3 कायदे केले, विविध कायद्यामध्ये सुधारणा केल्या. 2020 नुसार कृषी कायद्यामध्ये सुधारणा केल्या आणि कायदे तयार करून संमत करून त्या संसदेत मान्य देखील केले गेले. परंतु आमचा या वर्षी, मागील वर्षी दुसऱ्यांदा विरोधात बसलेला पक्ष, त्या पक्षाचं देखील मी नाव घेणार नाही, परंतु गेला अनेक वर्षाचा जुना पक्ष असणाऱ्या या पक्षाच्या कार्यकर्त्या, नेत्यांनी या कायद्याला विरोध केला. हा विरोध समजून घेत असताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की गेल्या दीड वर्षांपासून दीड वर्षापूर्वीपासून दिल्लीमध्ये 2 महिने सलग शेतकरी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनासाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅली काढण्याची परमिशन मिळाली. परंतु काही शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टर रॅलीच्या मार्फत दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि या आंदोलनाला लागलं हिंसक वळण आणि सुरू झालं माझ्या शेतकरी बांधवाचं रडगाणं. पूर्वीपासूनच माझ्या शेतकरी बांधवाच्या निशिबी आल्या रडगाणं. या आजपर्यंत अनेक कष्ट करून अनेक वेळा शेतकऱ्याच्या नशिबी रडणंच येत असतं. त्याने माल पिकवायचा, शेतीचा माल कमवायचा आणि शेतीत विकायच्या दिवशी मग वेगवेगळ्या कारणांना समोर जायचं. त्यामुळे मग व्याजाचे पैसे असतील, व्याज शेतकऱ्याच्या आणि शेताच्या माथी आलेलं वेगवेगळ्या प्रकारचं संकट असेल, मग ते आसमानी संकट देखील असेल. मग ज्या एखाद्या ठिकाणी खूप मोठं चांगलं शेत येतं, पिकतं आणि पीक ज्यावेळेस उभा राहतं आणि मग आसमानी संकट येऊन कोसळतं आणि शेतकऱ्याच्या नशिबी येते पुन्हा एकदा नाराजी. मी सांगत होतो की शेतीचं दिल्लीमध्ये एक शेतकरी आंदोलन सुरू होतं. केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी क्षेत्राशी संबंधित 3 वेगवेगळे कायदे संमत करून घेतले. त्यामध्ये शेतकऱ्याचा विरोध आहे. शेतकऱ्याचा खरं तर मला सांगावं असं वाटतं की भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या शेतकऱ्याचा विरोध असला पाहिजे असं मला वाटत नाही. परंतु शेतकरी उत्पादन आणि व्यापार यासाठी नेमके कोणते कायदे केले गेले होते आपण इथे थोडक्यात समजून घेऊयात. तर शेतकरी कायदे समजून घेत असताना आपल्याला महत्त्व समजून घेतलं पाहिजे की यामध्ये खरं तर पंजाबमधील शेतकरी आणि हरियाणामधील शेतकरी या 2 शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू केलं होतं. यामध्ये पहिला कायदा आपण समजून घेत असताना समजून घेतलं पाहिजे की शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण कायदा, अर्थात शेतकरी किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020. हा कायदा समजून घेत असताना मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की गेला राज्य शासनानं प्रत्येक राज्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कृषी ज्या उत्पन्न बाजार समिती असतात, या बाजार समितीच्या ज्या वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे लोक काम करत असतात, या ठिकाणी काम करत असताना शेतकरी हा जो कायदा आपला
आपला जो माल उत्पादित केलेला माल हा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घेऊन जात असतो, परंतु या मालाला कोणत्या प्रकारचं संरक्षण नव्हतं असं सध्याच्या राज्यकर्त्यांचं म्हणणं येऊन टेपलं आणि त्यांनी हा कायदा संमत केला. खरं तर पंजाबमधील शेतकऱ्यांनी हा कायदा मंजूर झाल्यापासून दुसऱ्या दिवशीपासूनच म्हणजे सप्टेंबर महिन्याचे आंदोलन करत आलेले आहेत. शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला पडलेले जर अनेक प्रश्न असतील त्यापैकी काही प्रश्नांवर आपण चर्चा करूया. तर शेतकरी आंदोलनासाठी आता विविध प्रश्न विविध उत्तर मी पहिल्यांदाच सांगितल्याप्रमाणे हा विषय मांडत असताना शेतकरी कायदा हा संघर्ष की आगामी काळाची दिशा हा परिषदेमध्ये हा विषय म्हणून तुम्हाला सांगत असताना मला वेगवेगळे प्रश्न पडतात. मलाच नव्हे तर संपूर्ण जगाला संपूर्ण देशाला प्रश्न पडतात. तर या आंदोलनासाठी शेतकऱ्यांना पैसा तरी आला कुठून, पैसा जर त्यावेळेस कुठून येतो हा जर प्रश्न पडला तर नेमकं यांना कोण पैसे देतं हा आपला मुद्दा महत्वाचा नाही. मुद्दा महत्वाचा हा आहे की शेतकरी विरोधक, शेतकरी आंदोलन आणि शेतकरी संघर्ष, शेतकरी विधेयक यामध्ये संघर्ष का सुरू आहे. तर यामध्ये आपण जर बघायला गेलो तर वेगवेगळे कायदे आपण समजून घेत होतो. आपण विधेयक समजून घेत असताना ही विधेयक मंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की यांनी ट्विट करत असं सांगितलं होतं की यामध्ये किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP म्हणजे ही व्यवस्था सुरू राहील. पण आतापर्यंत खरेदी विक्रीची जी व्यवस्था होती त्या आता शेतकऱ्यांचे हातपाय बांधलेले होते. शेतकऱ्यांचे हातपाय बांधलेले होते याचा अर्थ असा की कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्या कायद्यांच्या आडून शेतकऱ्यांना बांधून ठेवत होती. त्यामध्ये असं होतं की ज्या वेळेस दलाल तर तो माल विकत घेईल तरच शेतकरी माल आपला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकू शकत होता. परंतु या कायद्याअंतर्गत MSPच्या कायद्याअंतर्गत कृषी विधेयकाच्या नवीन कायद्याअंतर्गत हा माझा शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जाऊन आपल्या शेतमालाची विक्री करू शकतोय. नवे तर जिल्हांतर्गत राज्यांतर्गत विक्री करू शकतोय. हे नवीन कायद्याच्या माध्यमातून आपण पाहिलं पाहिजे. याचमुळे या सर्व आता गेल्या काळात होणारा जो गैरफायदा होता, जी दलाल मंडळी होती, जी शेतकऱ्यांच्या मालाचं कमी भावात विकत घेऊन ती चाळ्या भावाने विकत होती, याचा गैरफायदा घेत होती, हे कुठेतरी थांबणार होतं, हे कुठेतरी आता याला चपराक बसणार होती असा प्रश्न या विरोधक विधेयकामध्ये निर्माण झाल्यामुळे याला उत्तर सापडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एका प्रकारचं अभिनंदन, एक प्रकारचं कौतुक या कायद्याविषयी केलं जात होतं. परंतु पुढे जात असताना मला परिषदेमध्ये तुम्हाला सांगावंसं वाटतं काही ठिकाणी काही कायदे काही ठिकाणी आपण जर याला एका दृष्टीने जर बघितलं की कायदे चांगले जरी होते परंतु या ठिकाणी काही लोकांचं भलं जरी होत असलं आणि राज्य सरकारचं यामध्ये काही ठिकाणी नुकसान होणार होतं. म्हणजे ज्या वेळेस शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पलीकडे जाऊन या राज्याच्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन जर आपला शेतमाल विकणार असेल तर नक्कीच राज्याच्या तिजोरीत निश्चितच पैसा कमी येणार होता. म्हणूनच या ठिकाणी मला असं वाटतं, मी असं म्हणतोय की कोण म्हणत होतं की सरकारनं याला विरोध करणारा म्हणतात, परंतु मी तुम्हाला नक्कीच सांगतो परीक्षक महोदय, या ठिकाणी शेतकऱ्यांचा खरं तर तळागाळातल्या शेतकऱ्याचा या कायद्याला या विधेयकाला विरोध नव्हता. मी पुन्हा मागाशी सांगितल्याप्रमाणे राजकारण हे समाजकारणाच्या पलीकडचं निघून गेलेलं होतं. म्हणून प्रत्येक जण आपल्या फायद्याचं मत या विधेयकामध्ये मांडत होता. शेतकऱ्याचा विचार इथे केलाच जात नव्हता. शेतकऱ्याचा आक्षेप कशाला आहे तर का आहे हे समजत नव्हतं. आणि म्हणून आपण कायदे पुन्हा एकदा आपण कोणत्या क्षेत्राशी कोणता निगडीत आहे हे आपल्याला समजून घेत असताना पुन्हा एकदा आपण बारकावेनुसार आपण आक्षेप का होत होता आणि का आपण कायदे समजून घेतले पाहिजे एकदा बारीक पद्धतीने आपण पुन्हा एकदा समजून घेऊया. शेतकरी उत्पादने पहिला कायदा आपल्याला काय सांगत होता, शेतकरी उत्पादने व्यापार आणि वाणिज्य कायदा 2020 हा आपल्याला सांगत होता की कायद्यामध्ये कृषी मालाच्या विक्री संबंधी तरतुदी करत होता कायदा. यामध्ये प्रमुख तरतुदी काय होत्या, आता कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्याला मान्यता दिलेल्या बाजाराबाहेर देखील आपल्याला माल खरेदी विक्री करता येणार होता. तर यामध्ये मार्केटिंग असेल, त्याचबरोबर सगळं वाहतूक खर्च असेल, या सर्व गोष्टींना शेतकऱ्यांना आता फ्री हँड मिळणार होता. याचबरोबर आपण जर पाहिलं परीक्षक महोदय आणि सुद्धा श्रोते हो, मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की शेतकरी राजा हा आजपर्यंत फक्त त्याला टोकरीमध्ये घेऊन शेतमाल विकण्याची पद्धत माहिती होती, परंतु ई-ट्रेडिंगच्या माध्यमातून शेतकरीला आज वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून, त्यामध्ये ग्रोफर्स असेल, किसान कनेक्ट असेल, वेगवेगळ्या ओपन ज्या ऑनलाईन माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून तो आता शेती माल विकू शकत होता. शेतकऱ्याला चांगली किंमत मिळावी, मालाला चांगला योग्य हमीभाव मिळावा, गिराईक मिळावं, या सर्व कारणातून या विधेयकाची निर्मिती केली गेली होती. तर नेमकं काय
होता आक्षेप, काय आक्षेप असू शकला असता किंवा काय आक्षेप आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. MPMSC म्हणजे बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचं नुकसान होणार होतं. मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे राज्याचं नुकसान होणार होतं, कारण आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पलीकडे जाऊन आपल्या मालाची विक्री करणार होतो. राज्यांतर्गत जिल्ह्यांतर्गत जाऊन जर विक्री करणार होतो तर यामध्ये राज्याला मिळणारा जो निधी होता, उत्पन्न होते, शुल्क होते, ते कमी होणार होते. त्यामुळे आपण दुसरा कायदा जर समजून घेत असू तर दुसरा कायदा शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण आणि किंमत. तर यामध्ये आपण समजून घेत असताना आश्वासन कृषी सेवा करार कायदा 2020 हा कायदा कंत्राटी आणि आगाऊ स्वरूपाचा करार करता येण्याची तरतूद यात केलेली होती. हो, तर पाहायला आपण जर नीट पाहिलं, आपण जर याचं जर समजून घेतलं की कशा प्रकारे याच्यात नेमकी काय तरतूद केलेली होती, की शेतकऱ्यांना शेतीबद्दल काय बोलायचं, काय पाहिजे, शेतकऱ्यांना काय घेत आलेल्या वेगवेगळ्या पिकासाठी आगाऊ स्वरूपात करार करता येण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली होती. 2 नंबरच्या कायद्यामध्ये, विधेयकामध्ये. आपण जर पुढे गेलो तर यामध्ये आपण समजून घेत असताना अजून बारीक जर आपण समजून घेत असतो तर आपण समजून घेतलं पाहिजे की शेतकऱ्याला कायद्यामध्ये तरतूद अशी केली होती की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये शेतकऱ्याला कंपन्यांशी करार करता येणार होता. यासाठी स्वतःच्या मनाने आपल्या हमी भावाची, उत्पादित केलेल्या भावाची किंमत त्याला ठरवता येणार होती. बाजारपेठेतल्या अस्थिर असलेला भाव शेतकऱ्यांनाही त्याच्या कंत्राटीवर राहील अशी तरतूद या ठिकाणी केलेली होती. आज आपण समजून घेत असतो कंत्राटी व्यवस्थेत. आपण जर पाहत गेलो की शेतकरी कायदा समजून घेत असताना 2 विधेयक आपण आतापर्यंत समजून घेतले. तिसरं विधेयक समजून घेत असताना अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020 हे समजून घेत असताना आपल्याला सांगायचं वाटतं तर इसेन्शियल कमोडिटीज आणि अमेटेशन्स आणि बिल म्हणजे काय हे समजून घेत असताना आपल्याला महत्त्वाचा तिसरा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा समजून घेणं गरजेचं आहे, ज्यावरून वाद होतोय हा मुद्दा. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलनं झाली, वाद झाली. तर ही नेमकी कशामुळे झाली हे महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरे विधेयक आपल्याला असं सांगतं की वस्तू दुरुस्ती विधेयक अर्थात हा कायदा ज्यावरून वाद होतोय, सरकारनं कृषी उत्पादनातून यादीतून यामध्ये याला वगळण्यात आलं होतं. ज्या तरतुदी काय आहेत त्या आपण समजून घेऊयात. त्यामध्ये डाळी, कडधान्य, तेलबिया, कांदा, बटाटे यासारख्या अत्यावश्यक वस्तूंना या यादीतून वगळल्याने यामुळेच खरं तर मोठ्या प्रमाणात वाद सुरू झाले. तर यामध्ये साठेबंदीवर निर्बंध आलेले आहेत. साठेबंदी करायची नाहीये. तर ज्यावेळेस आपण जर समजून घेत आहोत तर साठेबंदीवर निर्बंध आले याचा अर्थ हा वाद कोण घडवून आणत आहे हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. ज्यांना साठवणूक करायचे आहे त्यामुळे ते यामध्ये वाद घडवून आणतात की काय, हा देखील मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा विषय वाटतो मला. तज्ञ परीक्षक आणि मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद असा सुरू आहे, हा संघर्ष असा सुरू आहे. परंतु मला असं वाटतं की मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतात आणि शेतकऱ्यांना कंपनीला सांगण्यापर्यंत उत्पादन करावं लागतं आणि कमी किंमत मिळवण्याची भीती आणि या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांनी आयुष्यभर कमवलेल्या, वर्षानुवर्ष कमवलेल्या या उत्पादित केलेल्या मालाला आणि हमी भाव मिळणार नसेल तर संघर्ष अटळ आहे. म्हणून अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यात बदल करून निर्मला सीतारामन यांनी शेती क्षेत्रात लायसन्स परमिट राज आणि इन्स्पेक्टर राज संपवण्याच्या दिशेने हे पाऊल टाकलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर परीक्षक महोदय आणि सुज्ञ परीक्षक महोदय, तुम्हाला मला सांगावंच वाटतं किसान पुत्रांचं आंदोलन हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं. यामध्ये सांगायला मला अत्यंत खेद वाटतो की गेल्या 1.5 वर्षापूर्वी सुरू झालेल्या कायद्या आंदोलनामध्ये या विधेयकामुळे आतापर्यंत सुमारे 50 पेक्षा जास्तही शेतकऱ्यांचा यामध्ये मृत्यू झाला. हो, मग थंडीने काकडून असेल किंवा भूकमारीने असेल, परंतु या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. विधेयकाला मंजुरी तर मिळालेलीच आहे, परंतु हा संघर्ष कधी मिटेल हे सांगता येत नाही. तर परंतु पुढे आपण जर विचार केला तर सांगितलं की अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषी माल वगळण्याचं आम्ही स्वागत करतो. हा माझा शेतकरी हा ज्यावेळेस सांगत होता, यांनी सांगितलं, शेतकरी आंदोलन करत असताना एक सांगत होता की अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून कृषी मालाला वगळण्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्याचबरोबर सिलिंग कायदा रद्द झालं पाहिजे ही देखील मागणी माझ्या शेतकरी राजाने केली होती.
1960 पूर्वी बाजार समित्यांशिवाय व्यवहार व्हायचे. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा तसा पर्याय उपलब्ध होणार असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, असा देखील या गोष्टीचं देखील स्वागत समाजातून होत होतं. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून आपण पाहत होतो की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वेगवेगळी हिंसक वळणं मिळत होती. यामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून, वेगवेगळ्या पक्ष संघटनांकडून याचं समर्थन केलं जात होतं. परंतु एक जो पक्ष होता ज्यांनी या कायद्याची विधेयक मांडली होती, त्यांना या कायद्याचं महत्त्व पटलेलं होतं. ते सांगत होते की हा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे. यामुळे शेतकरी या वक्तृत्व स्पर्धेचा विषय मांडत असताना शेतकरी विधेयक, कृषी विधेयक आणि संघर्ष की आगामी दिशा हा विषय मांडत असताना मला समजून घेणं महत्त्वाचं वाटतं की संघर्षाच्या दृष्टिकोनातून आपण सर्व गोष्टी तपासून पाहिल्या, परंतु थोडक्यात आपण आता दिशेच्या दृष्टीनं म्हणजे आगामी दिशेनं महत्त्वाचं शेतकरी दृष्टीनं आपण काय आहे थोडक्यात समजून घेऊया. शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून काम करतो, कष्ट करतो, शेतकरीमध्ये माल पिकवतो आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेऊन जातो. बाजार समितीच्या दरवाजामध्ये अर्थात गेटमध्ये एंटर केल्यानंतर सुरू असते तिथे दलाली, आणि ही दलाली शेतीमालाची भाव ठरवण्याचं काम करत असते. म्हणजे मी माझ्या शेतकऱ्यानं माल उगवायचा आणि त्या शेतीला मालाला हमी भाव द्यायचा या दलालांनी. मला इथे माझा छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य नक्कीच आठवतं की छत्रपती शिवाजी महाराज हा रयतेचा राजा होता. रयतेचा राजानं अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सांगितलं. एक वेळेला एका सावकारानं शेतकऱ्याचा शेतमाल आलेला, हातात आलेला माल आला, जो घास होता तो ओढून देण्याचा प्रयत्न केला. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज ओढून म्हणाले आणि त्या ठिकाणी जाऊन म्हणाले की माझ्या शेतातल्या, माझ्या राजाच्या, माझ्या रयतेच्या, शेतकऱ्याच्या गवताच्या देखील काडीला हात लावला तर ही गाठ माझ्या शेतकऱ्याच्या, म्हणजे ही गवताच्या देखील काडीला हात न लावू देण्याचा माझ्या राजानं, माझ्या शेतकरी शिवाजी महाराजांना, रयतेच्या राजानं हा अध्यादेश त्यावेळी काढला होता. म्हणून मला त्यांची आता आठवण होते. या सर्व 2021-2020 या शतकामध्ये शिवाजी महाराजांसारखा विचार करणारा राजा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विचार करणारा राजकारणी, राज्यकर्ता कोणी निर्माण होईल का? एका शेतकऱ्याच्या शुल्लक गवताला देखील हात लागला नाही पाहिजे असा विचार करणारा माझा राजा या 2021व्या शतकामध्ये जन्माला येईल का? आणि माझ्या परत किसान पुत्रांचं, माझ्या शेतकरी राजाचं भलं करेल का? हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरित राहतो. शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहत असतो की माझा देश, भारत देश कृषीप्रधान देश म्हणून सांगितलं जातं. परंतु आज शेतकऱ्याच्या वाट्याला काय परिस्थिती आहे हे जर आपण पाहायला गेलं तर आपल्या देशाची परिस्थिती, शेतकरी कृषीप्रधान म्हणून आपण देश म्हणतो, परंतु माझ्या शेतकरी राजाला हा देश कुठे घेऊन चाललाय हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मागील महिन्यामध्ये माझ्या शेजारच्या मित्राचे वडील आत्महत्या करून वारले. वाईट वाटतं सांगताना, पण तुम्ही वारले याचं मला दुःख वाटतं. ते होते शेतकरीमध्ये त्यांनी माल पिकवल्यानंतर ते घेऊन गेले. बाजारात घेऊन गेल्यानंतर त्यांनी 10,000 सुमारे 70,000 रुपयाचा माल पिकवला आणि 70,000 रुपयाचा माल पिकवून घेऊन विकल्यानंतर त्यांच्या हातात सर्व कर्ज देऊन सावकार तोंडासमोर येऊन उभा राहिला. कारण का की 10वी पास झालेल्या विद्यार्थ्याला त्यांना टाकायचं होतं 11वीला, आणि 11वीला टाकल्यानंतर त्या विद्यार्थ्याची क्लासची फी भरायची, शाळेची फी भरायची, यासाठी त्यांना पैसे लागत. त्यांनी व्याजाने पैसे घेतले होते आणि धड आलेला 70,000 रुपयाचा जो माल होता तो सावकाराच्या तोंडावरती घातला. आता माझ्या विद्यार्थ्यांना, माझ्या पोरांना, माझ्या लेकरांना, माझ्या बायकोला, माझ्या परिवाराला काय खायला घालावं हा प्रश्न माझ्या शेतकऱ्याला समोर उभा राहिला आणि माझ्या शेतकऱ्यानं गावाकडच्या झाडाला लटकून आत्महत्या केली. दुःख वाटतं वाचताना, सांगताना मला तुम्हाला सांगताना हे दुःख वाटतं, परंतु ही सध्याची परिस्थिती आहे. शेतकरी राजा, माझा शेतकरी हा काय करतोय, त्याचा संघर्ष चाललाय. म्हणून तज्ञ परीक्षक आणि तज्ञ श्रोते हो, तुमच्या समोर हा विषय मांडत असताना या वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं हा विषय मांडण्याची मला संधी मिळाली. हा विषय आपण समजून घेतला. कृषी विधेयक, कृषी कायदा, संघर्ष आणि आगामी दिशा. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे सर्व प्रश्न मार्गी लागले जावो अशी एवढीच एक माफक आशावाद व्यक्त करतो आणि विषयाला पूर्णविराम देतो.